खांडेकर आणि गुलाबचा संबंध पोलीस डिकोड करू बघत आहेत. म्हणजे गुलाबच्या मृत्यूचा आय युवराज खांडेकरवर तर नाहीये ना? हे बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ. प्लीज. सर, कधी अंधारा खोलीत ठेवता, कधी परत इथे लॉकअप मध्ये आणता. आता घरी सोडा, तेच बाकी राहिलंय. हा सर, अहो तुमच्याशी बोलतोय. युवराज, निशी 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 वकील कुठे? हो मॅडम, वकील कुठे? त्रास होतो. तू शांत मॅडम घ्या ना. सर ऐका ना, 2 मिनिटं सर, 2 मिनिटं ऐका सर. थांबा. हो मॅडम या. अहो, ऐका ना 2 मिनिटं सर. कोण आहे तुम्ही? कोण आहेत तुम्ही? त्यांचे मिसेस? हो. आणि हे कोण? सर मी डॉक्टर कामत यांचा क्लोज फॅमिली फ्रेंड आहे. आमचा युवराज 2 दिवस कस्टडीमध्ये आहे आणि ही निशी त्याची बायको तिला भेटायचं आहे. कठीण आहेत. अहो सर त्याची बायको आहे ती भेटू शकते. अहो नाही भेटता येणार, तशी ऑर्डरच आहे. का पण? नाही, ते सगळे आरोप आहेत. सिद्ध काही झालेलं नाहीये. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. फोन ठेवा. कौशिकी, हे असे सारखे सारखे येणारे फोन, मीडियाचं प्रेशर, या सगळ्यामुळे ना हळूहळू आपल्या चॅनलवर देखील परिणाम होणार असं मला वाटतंय. मला तर आता काळजी वाटायला लागली आहे खरंच. अहो पण तुम्ही कशाला काळजी करताय? युवराज फक्त सस्पेक्ट आहे आणि हेच आपल्याला लोकांना सांगायचंय. कारण जर रायव्हल चॅनल्सने हा मुद्दा उचलला आणि युवराजच्या बाबतीत गुन्हेगार हा शब्द वापरला ना दया काका, तर आपण लोकांना कितीही समजवायचा प्रयत्न केला, सत्य सांगायचा प्रयत्न केला, तरी लोकांना ते पटणार नाहीये, त्यांना खरं वाटणार नाही. नाही कौशिकी, जनतेसमोर आपण पारदर्शक असणं हे आपलं कर्तव्यच आहे आणि जनतेचा सुद्धा हक्क आहे तो. मला असं वाटतंय काट्यानं काटा काढल्यासारखं एखादी सणसणीत न्यूज करून ना या सगळ्या चुकीच्या न्यूज हाणून पाडल्या पाहिजेत बस. त्यासाठी आता लोकांसमोर ना हे सत्य नेमकेपणाने आणि नीट मांडलं गेलं पाहिजे. तुम्ही अगदी बरोबर बोलताय दया काका, पण अहो ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी एक जबाबदार व्यक्तीच पेलू शकतो. तू या केसची खूप महत्वाची साक्षीदार आहेस आणि तुझ्या साक्षीवरनं आपण युवराजला अटक केली आहे, तरी सुद्धा आपण तुझं ऑफिशियल स्टेटमेंट घेतलेलं नाहीये ना. मीडियामध्ये कुठं तुझं नाव आलं याचं कारण तू स्पेशल क्राईम युनिटची ऑफिसर आहेस. नाही मॅम, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मी जे काही म्हणाले त्याच्या मागे वाईट इंटेन्शन नव्हतं. मला फक्त एवढंच म्हणायचंय की खांडेकर घरात सगळेजण युवराजनी परत येण्याची वाट बघतायत. त्याला सोडवण्यासाठी ते कुठलाही प्रयत्न करायला तयार आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या पैशाचा वापर करून ते त्याला सोडवू शकतात. आणि दुसरी गोष्ट अशी की गुलाबने ज्या व्यक्तीचा उल्लेख केला होता, ज्याने गुलाबला मारलं, त्या माणसासाठी आता सगळ्यात महत्वाची व्यक्ती युवराज आहे. तो युवराजपर्यंत पोहोचूच शकतो आणि त्याने जर युवराजला एक गोळी जरी घातली तरी. गोळी घालायची असती ना तर कधीच घातली असती. अगं युवराज इतके दिवस सुद्धा मोकाट फिरला नसता. आणि आता राहिला प्रश्न त्याला सोडवण्याचा, तर बघू आपण कोण कसा आणि किती प्रयत्न करताय ते. सर आय रिक्वेस्ट यू सर. सर ही निशी युवराजची बायको आहे, तिला 2 मिनिटं भेटायचं प्लीज प्लीज. काय राणीचे बाग आहे? राजाला भेटते म्हटल्यावर आत पाठवायला? आणि मॅडम तुम्हाला पण काही समजत नाही का? नवऱ्याचं नाव युवराज आहे म्हणून काय मनमानी करा? नाही भेटता येणार. आणि त्यांना भेटायचं असेल ना तर परमिशन लागेल. कोणाची परमिशन मला सांगा, मी आणतो प्लीज. जे मॅडम. कोण? हो ऑफिस आहे जया जगदाळे. ऍक्च्युली दया काका, तुम्हाला जेव्हा बरं नव्हतं तुमची जबाबदारी केदार आणि तारिणीला दिली होती आणि तुमची काळजी घ्यायचं सोडून ते अनाथ आश्रमात गेले होते. आणि तेव्हा मी त्यांना शिक्षा दिली होती की जोपर्यंत तुम्ही बरे होत नाहीत तोपर्यंत त्यांनी तुम्हाला भेटायचं नाही. अच्छा, म्हणून तू गेले 2 दिवस मला भेटायला येत नव्हतास. पण आय नो आता त्यांना त्यांची चूक कळली आणि पुन्हा ते तसं अजिबात करणार नाहीत. बरोबर ना केदार? थांब केदार,
बस बस येते शिकी आपली बाजू योग्य रीतीने मांडण्यासाठी कोणीतरी जबाबदार व्यक्ती हवी असं म्हणालीस ना तू. हो. केदारकडून माझ्या बाबतीत चूक घडली आहे मान्य आहे मला, पण तरी अख्ख्या MNN मध्ये केदार इतकी जबाबदार व्यक्ती दुसरी कोणी असं मला नाही वाटत. बॉस, वाईट या गोष्टीचं वाटतंय ना मला की MNN कायम सत्तेची बाजू मांडत आलाय आणि त्याच चॅनलवर आज मला एका गुन्हेगाराची बाजू मांडावी लागणार आहे आणि मला खरंच कळत नाही की मी काय बोलणार आहे तिथे जाऊन. पण तो गुन्हेगार आहे हे फक्त आपल्याला माहिती आहे. अजून ते जगासमोर आलेलंच नाहीये. आणि तो गुन्हेगार आहे हे तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा तो त्याने केलेला गुन्हा कबूल करेल किंवा त्याला गुन्हा करताना पकडलं जाईल. दुर्दैवाने त्यांनी गुन्हा करत असताना आपण त्याला पकडू शकलेलो नाहीये आणि अजूनही त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिलेली नाहीये. त्यामुळे केदार, आत्ता जे घडतंय तेच तू सांग. एक पोलीस म्हणून तुला जे माहिती आहे ते सांगण्यापेक्षा तुला एक पत्रकार म्हणून जे माहिती आहे ना तेवढंच सांग. बॉस, मला सगळं माहिती असून सुद्धा ते लपवून ठेवणं म्हणजे खोटं वागणंच झालं ना. आणि मला खरंच माहिती नाही की मी तिथे जाऊन काय बोलणार आहे. मग नाही कळत आहे बॉस. केदार, तू काळजी करू नकोस. युवराजची बाजू मांडण्यापेक्षा आता आजूबाजूची जी परिस्थिती आहे तेवढंच तू सांग. उद्या ज्यावेळेस त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध होईल ना त्यावेळेस ती बातमी देणारा सुद्धा केदार खांडेकरच असेल. कारण MNNनी सत्याची बाजू कधी सोडली नाहीये आणि पोलीस म्हणून आपण कायद्याची बाजू कधी पडू देणार नाही. ओके बॉस,